एखादं रिलेशनशिप, मग ते कुटुंब असू दे, मित्र असू दे, कुणीही असू दे, तर ते रिलेशनशिप, व्यवसाय असू दे, रिलेशन मेंटेन करून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला 3 गोष्टी महत्वाच्या आहेत की ज्या डेली आपल्याला पाळावं लागतं. आणि त्यातली पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मनापासून पुढल्या व्यक्तीचं पहिला ऐकून घ्या. कुणालाही ऐकून घेणारा व्यक्ती आवडतो, सल्ला देणारा नाही. म्हणून पहिलं आपलं काम आहे तर पुढल्याचं ऐकायचं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, कॉमन कॉज शोधा की त्यालाही असं फील होईल, अरे वा, माझंही असंच आहे, मलाही असंच वाटतं. आणि ज्यावेळी हे सेम थिंकिंग, सेम कॉमन इश्यू क्रिएट होतील, त्यावेळी आपलं रिलेशनशिप काय होत जाईल, मेंटेन होईल. तिसरी शेवटची म्हणजे द्यायला शिका. काही द्या, एखादी मदत करा, एखादी त्याची स्तुती करा. अगदी त्याला असं भासू द्या की मी आहे तुझ्या पाठीशी, तू कर. आणि हे शब्द म्हणजे त्याच्यासाठी पर्वणी असेल आणि तो खरंच तुमचा होऊन जाईल. आणि म्हणून रिलेशनशिप जर मेंटेन करायचं झालं तर या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्याचं मनापासून ऐका. दुसरी गोष्ट म्हणजे दोघांच्यामध्ये कॉमन इश्यू सिलेक्ट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काहीतरी त्याला द्यायला शिका. थँक्यू.